नाशिकमधल्या कंपनीत आरोपींनी पीडितांना गोमांस खायला लावलं, नमाज पठण रोजा करायला भाग पाडलं। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी। ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट। खरातच्या सीएनेच दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू खरात प्रकरणात फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 8 खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यात गुप्त बैठक झाल्याचं समोर। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेली कथित बैठक वृत्त पूर्णपणे निराधार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। बैठकीच्या बातमीत कोणतेही तथ्य नाही, शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबत बैठकीचा दावा फेटाळला। गळा चिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभ बॅनरवर शरद पवारांचा फोटो। राष्ट्रवादीच्या प्रचार सभेच्या शुभारंभाचा पोस्टर चर्चेत। नवीन बॅनरमुळे राजकीय चर्चेला फोडणी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला खडे बोल। शिक्षकांच्या पेन्शनवरच्या सुनावणीवेळी कोर्टाची टिप्पणी। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं काढला काटा। सांगलीत धक्कादायक घटना। हत्या करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट। दारू पिऊन मृत्यू झाल्याचा बनाव। पत्नी 2 मुलांसह प्रियकराला अटक। HIV नसूनही HIV बाधित असल्याच्या अहवालामुळे महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त। सोलापुरातल्या अकलूज मधला प्रकार। सासरच्यांकडून मानसिक त्रास, नवऱ्यानेही सोडलं। भाजपचा पश्चिम बंगालसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध। सरकार आल्यास महिलांना महिन्याला 3,000 रुपये तर शेतकऱ्यांना वर्षाला 9,000 रुपये देण्याचं आश्वासन। युद्धबंदीबाबत शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।